मी रोहिणी काकू. प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला पॉडकास्टमध्ये एक छान गोष्ट सांगणार आहे, राखी पौर्णिमेची. या गोष्टींचं नाव आहे नात्यांच्या गाठी. लेखिका आहेत सपना जकातदार. अरे येड्या, तुझी पिशवी पडली बघ. सिग्नल सुरू झाल्यावर वेगाने जाणाऱ्या स्कूटरला उद्देशून ती बोलली. तो जो कुणी होता तो भुर्रकन निघूनही गेला. ती गरीब होती पण चोर नव्हती. हरवणं काय असतं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. हरवलेली पिशवी शोधायला कुणी येईल या अपेक्षेनं अंधार होईपर्यंत वाट पाहत ती उभी राहिली होती, पण कोणीही आलं नाही. तिनं पिशवी उघडून पाहिली. मोरपिशी रंगाची साडी, तिचा आवडता रंग. खुल्ली क्षणभर. कुणास ठाऊक घेतली असेल बहिणीसाठी. रक्षाबंधन आलंय ना जवळ. तिनं त्या साडीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. कळायला लागलं तेव्हापासून रस्त्यावर वाढलेली, अनाथ की पळवून आणलेली नेमकं ठाऊक नाही. सिग्नलला कधी गजरे, कधी कचऱ्याच्या पिशव्या ती विकायची, कधी फुलं तर कधी आणखी काही. पण यात तिचं मन कधी रमलंच नाही. त्यांच्यात असून सुद्धा ती त्यांच्यातली नव्हतीच. ती नीटनेटकी स्वच्छ राहायची, कुणाच्या आध्यात ना मध्यात. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेतली श्वापद तिला घायाळ करायची. म्हणून तिनं एक डोरलं गळ्यात बांधलं होतं. रूपानं देखणी नव्हती, पण तिचे टप्पोरे डोळे खूप बोलके होते. तिचं नशीब बलवत्तर होतं. तिच्या उशाशी एक भली मोठी सुरी असायची. घाबरायचे तिला इतर जण. तिचा चंडिकेचा अवतार पाहिला होता त्यांनी. मी काय बी विकीन पण भीक नाही मागणार, तिनं बजावलं होतं मावशीबाईला. तिच्या हातातली नवी कोरी पिशवी पाहून पोरं जवळ आली. अक्का दाखव ना, काय आणलंस? काही नाही, जा तिकडं, तिनं हुसकावून लावलं त्यांना. मायेनं हात फिरवला त्यावर आणि आपल्या हृदयाशी धरली. किती पवित्र नातं भावा बहिणींचं. आपण कोण? इथे कशा आलो? आई, बाप, भाऊ, बहीण कोणीच नाही का आपलं? खूप प्रश्न पडले तिला. तिला वाटलं अंगाला लावून बघावी का साडी? कशी असते नवी कोरी साडी? कशा दिसू आपण? पण तिचं मन धजे ना. बिचाऱ्या भावानं आणली असेल, खिशातली दमडी खर्चून आणली असेल. नाही नाही, आपला हक्क नाही यावर. 2 दिवसांवर रक्षाबंधन होतं. यावेळी तिनं राख्या आणल्या होत्या विकायला. हातातली पिशवी दिसेल अशी ठेवून ती नेहमीप्रमाणे सिग्नलला उभी राहिली होती. तिचे डोळे शोधत होते त्याला, पण ओळखणार कशी? तिने त्याला पाहिलंच नव्हतं. तिच्या मनाला उगाच रुखरुख लागून राहिली. तिचं मन आज राख्या विकण्यात नव्हतंच मुळी. अंधार पडायला लागला. निराश झाली ती. तेवढ्यात एक स्कूटर जवळ येऊन थांबली. ही पिशवी तुमची आहे का? मला इथं गावली. हो, काल कुठे पडली कळलंच नाही. असू, पण काय हाय त्यात आणि रंग कोणता सांग, मगच देईन मी. लय चोर आहे तिथं. माझ्या अक्काला मोरपिशी रंग आवडतो, म्हणून ह्याच रंगाची साडी मी घेतो. तिला आनंद झाला. बरं झालं भेटलाव तुम्ही. घ्या, अक्कांना द्या. माझा बी नमस्कार सांगा त्यासनी. माझी अक्का, काय सांगू, तिच्या लहानपणीच हरवली. आई सांगते तिला आवडायचा हा रंग. तुमच्या वयाची असते आज ती. मी तर जन्मलोही नव्हतो. कुठं असेल नाही माहिती. समज आल्यापासून मी तिची आठवण म्हणून या रंगाची साडी घेतो आणि देतो अनाथाश्रमामध्ये. तिला खूप वाईट वाटलं. आपल्यासारखाच हा पण अभागी. भाऊ, ही घ्या साडीची पिशवी आणि या राख्या पण. त्याचे डोळे चमकले. अक्का, यंदा ही साडी तुला. नेसून येशील उद्या इथं? नेसून येशील उद्या इथं? सिग्नल चालू झाला. येतो मी. ये, याच वेळेला. मायेची अशी हाक
पहिल्यांदाच ऐकले आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं मोरपिशी साडी पोटाशी धरली. जणू सगळी माया त्यात सामावली होती. या विखारी दुनियेत सिग्नलला विकणाऱ्या गरीबाकडे कुणी बहीण म्हणून पाहिलं याचं तिला अप्रूप वाटलं. तिचा गळा दाटून आला. ती छान स्वप्न पाहत पाहत झोपी गेली. सकाळ झाली. दिवस कधी सरेल असं तिला झालं. सायंकाळी नवी कोरी साडी नेसून तिनं तुटक्या आरशात पाहिलं. आज ती गोजीरवाणी दिसत होती. सुंदरशी राखी तिनं बॉक्समधून वेगळी ठेवली. बाकी काही नव्हतंच तिच्याकडे. तिच्या मनात शंका आली. येईल का तो? घरातले हसतील, वेड्यात काढतील त्या खुळ्याला. मनात मात्र त्याच्या भेटीची हुरहुर लागली. किती दिवसांनी असा एखादा आनंदाचा क्षण येतो ती वाट पाहत राहिली. स्कूटरवरून तो आला. आज तो एकटा नव्हता, कुणी बाई होती बरोबर. त्यानं हाक मारली, अक्का मी आलोय ग. अगं किती सुंदर दिसतं हा रंग तुझ्यावर. ये, नको घाबरू. हे बघ, ही माझी आई आणि ही अक्का. तुला बोललो होतो ना मी. अक्का बांध ग राखी, तो म्हणाला. तिनं आशाळभूत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. त्यानं मानेनंच होकार भरला आणि हात पुढे केला. तिनं राखी काढली आणि हातात बांधली. त्याच्या आयुष्यात भेटलेला पहिला भाऊ. तिला खूप आनंद झाला आणि गहीवरून आलं. नकळत अव्वाम्मा म्हणून हुंदका दाटून आला. आईनं तिच्याकडे नवलानं पाहिलं. तिला मिठाई भरवली आणि जवळ घेतलं. तिचा हात हातात घेतला आणि एकदम ओरडली, हिच्या हाताला गाठ आहे. पाठीवर पण आहे ना गाठ? हो ना सोनू, मला अवम्मच म्हणायची. ही नक्की तुझी अक्काच आहे. पोरी, तुला कृष्ण आवडतो ना? तिनं आपल्या झोळीतून प्लॅस्टिकचा कृष्ण दाखवला आणि भर रस्त्याच्या कडेला भान विसरून आईनं तिला जवळ घेतलं आणि तिचे पापे घ्यायला सुरुवात केली. आई, खरं सांगते का ग अक्का, माझी अक्का? जन्मली तेव्हा तिच्या हातावर आणि पाठीवर गाठ होती. तुझ्या बापाला वाटलं कॅन्सर असेल तर एवढा खर्च पोरीवर कोण करेल म्हणून सोडून आला कुठं. मला बोलला, हरवली ती. मरता मरता गुन्हा त्यानं कबूल केला. माझी आई ती सोनू कुठे होती तू? माझी बाई ती सोनू कुठे होती तू? खूप शोधलं. हरवलीस तेव्हा लहान होतीस ग तू. कशी ओळखणार तुला? चल घरी. पोरा, आता नाही तिला इथं राहू द्यायचं, नाहीतर मी राहीन तिच्या बरोबर. माझे बाय ती. अशी सिग्नलवर आईचं हृदय पिळवटून निघालं. अक्का, माझी अक्का, चल घरी. जन्माच्या गाठी अशा पक्क्या असतात बघ. या गाठीवरून तू भेटलीस. अक्का, चल घरी. ती गांगरून गेली. आज अनपेक्षितपणे तिचं नशीब उजळून निघालं होतं. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि आई दोघंही भेटली होती. तिनं कमरेला बांधलेली मोठी सुरी तिथंच फेकून दिली. आज तिचा कृष्ण आणि रक्षण करता भाऊ दोघेही तिच्या सोबत होते. धन्यवाद. नमस्ते, मी रोहिणी काकू. प्रतिसाद हा नवीन मी पॉडकास्ट करत आहे. त्यावर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी पॉडकास्ट का करत आहे तर आज आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला वाचायलाही वेळ नाही आणि पाहायलाही वेळ नाही. पण आपण प्रवासामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी आपण ऐकू शकतो. त्यासाठी मी असं ठरवलं आहे की हे जे चांगले चांगले विषय आहेत ते पॉडकास्टद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवावेत असं मला वाटतं. तुम्ही माझा हा विषय ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर हा माझा विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.